लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या चर्चेवर काँग्रेस प्रवक्ते सहभागी होणार नाहीत। निकालापूर्वी गोंधळ टाळण्यासाठी काँग्रेसची सावध भूमिका। लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच महायुती सरकारमध्ये खांदेपालटाचे वारे, अनेक मंत्र्यांची खाती बदलली जाण्याची शक्यता। लोकसभेचा प्रचार संपताच भाजपचे केंद्रीय नेतृत्व ॲक्शन मोडवर। भाजप उमेदवारांकडे मागितला मतदारसंघाचा अहवाल, ज्या आमदारांनी मदत केली नाही त्यांच्यावर कारवाईची शक्यता। विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच। शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून शिवाजी नलावडे तर भाजपकडून अनिल बोरनारे इच्छुक। कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसे आणि निरंजन डावखरे यांच्यात चुरस। शरद पवारांसोबतचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा दावा, शरद पवार समर्थकांनी तटकरेंचा दावा फेटाळला। महायुती सरकारमध्ये नाराज असल्याचं छगन भुजबळांचं स्पष्टीकरण। भाजपचा भुजबळांवर अजूनही संशय, राष्ट्रवादी मात्र भुजबळांबाबत निर्धास्त। कांदा प्रश्नी केंद्राचा महाराष्ट्रासोबत भेदभाव, कर्नाटकच्या कांद्याला निर्यात शुल्कमधून वगळलं। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर केंद्राचा अन्याय। सगळे सोयरेची कायद्याची अंमलबजावणी करा, अन्यथा विधानसभेला 288 उमेदवार उभे करू। मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा। मध्य रेल्वेवरील जम्बो ब्लॉकमुळे मुंबईकरांचे हाल, संध्याकाळी घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे अतोनात हाल। रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे रस्ते वाहतुकीवर ताण वाढला, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिक जाम। पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरातल्या भुयारात सापडल्या प्राचीन मूर्तींच्या कालखंडाबाबत वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता। ते 5 दिवसांपासून तापमानाचा पारा वाढला, तर वाढत्या तापमानामुळे उकाडा जाणवतोय। तापमानापासून बचाव करण्यासाठी बच्चे कंपनीसह नागरिक घेत आहेत पोहण्याचा आनंद। पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिका अलर्ट मोडवर। मुंबईतील यंत्रणांकडून संयुक्त पाहणी करण्यात आली, तर या पाहणीमध्ये आपत्तीत अडकलेल्या नागरिकांची सुखरूपपणे सुटका। मुंबई विद्यापीठानं बीएच्या 3ऱ्या वर्षाच्या 6व्या सत्राचा निकाल केला जाहीर। या सत्रात 4675 विद्यार्थी पास झालेत। विद्यापीठाचे एकूण 49.31% विद्यार्थी उत्तीर्ण। लोकसभेच्या निकालापूर्वीच काँग्रेसकडून जल्लोषाची तयारी सुरू। प्रदेशमधून काँग्रेसने 1 क्विंटल लाडूची ऑर्डर। मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने 29 पैकी 27 जागांवर निवडणूक लढवली। येत्या 7 जूनपासून मान्सून दाखल होणार। नालेसफाईची 31 मेची डेडलाईन संपली असून नालेसफाईच्या संदर्भात आयुक्तांची भेट। मनोज जरांगे 4 जूनपासून पुन्हा उपोषण करणार। अंमलबजावणी आणि सरसकट कुणबी दाखला नाही दिला तर 288 उमेदवार उभे करणार। यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यामध्ये पर्यटकांची गर्दी। अभयारण्यामध्ये व्याघ्र दर्शन होत असल्यानं तेलंगणा, विदर्भ यासह इतर राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात। मुंबई विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना 1 जून रोजी सुट्टी जाहीर। जम्बो ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना 1 जूनला सुट्टी देण्याचा निर्णय। दुसऱ्या शनिवारची सुट्टी रद्द करत 1 जूनला सुट्टी जाहीर। मुंबई विद्यापीठाच्या उद्याच्या परीक्षा मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे पुढे ढकलल्या, तसंच बीएमएसच्या 2ऱ्या सत्राची परीक्षाही पुढे ढकलली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।